हॅलो एव्हरीवन. 40 नंतर महिलांना सतत थकवा आणि चिडचिड का होते? नमस्कार मित्रांनो. वय 40 पार केल्यानंतर तुमच्या दैनिक आयुष्यात काही लहान मोठे बदल जाणवू लागले आहेत का? सकाळपासून रात्रीपर्यंत घरचे, मुलांचे किंवा ऑफिसचे काम करताना आधीसारखा उत्साह उरलेला नाहीये का? जर असे काम केले तरी हातपाय प्रचंड दुखणे, जिना चढताना दम लागणे, अचानक डोक्यावर ताण येणे, विसरबोडेपणा किंवा अगदी क्षुल्लक कारणावरून होणारी चिडचिड, या सर्व गोष्टी तुम्हाला त्रास देत आहेत का? जर तुमचे उत्तर हो असेल तर माझी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. हा फक्त कष्टाचा थकवा किंवा वय झाले म्हणून सोडून देण्यासारखा प्रकार नाही. हा तुमच्या शरीराने दिलेला मोठा वॉर्निंग सिग्नल असू शकतो. आजच्या या 5 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत की 40 नंतर महिलांच्या शरीरातील ऊर्जा अचानक का संपते आणि यावर अत्यंत सोपे, घरगुती आणि प्रभावी उपाय काय आहेत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण हा तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. थकवा आणि चिडचिड वाढण्याची 4 मुख्य कारणे. सर्वात आधी आपण हे समजून घेऊया की 40 पार केल्यानंतर महिलांच्या शरीरात आतून नक्की काय बदलते, ज्यामुळे हा थकवा येतो. याची मुख्य 4 कारणे आहेत. व्हिटॅमिन D3 आणि B12 ची तीव्र कमतरता. वयाच्या 40 नंतर आपल्या पचनसंस्थेची अन्नातून व्हिटॅमिन शोषून घेण्याची क्षमता कमी होते. विशेषतः व्हिटॅमिन D3 जे हाडांसाठी गरजेचे असते आणि व्हिटॅमिन B12 जे मज्जासंस्थेसाठी व रक्तासाठी गरजेचे असते. या दोघांचे प्रमाण वेगाने खाली येते. यामुळेच कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय हाडे, कंबर आणि पाय सतत दुखत राहतात. नंबर 2, थायरॉइड आणि मेनोपॉज. 40 नंतर महिला मेनोपॉजच्या पाळी बंद होण्याच्या टप्प्यात प्रवेश करतात. या काळात इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन या हार्मोनची पातळी सतत वर खाली होत असते. याचा थेट परिणाम आपल्या थायरॉइड ग्रंथीवर होतो. हार्मोनल असंतुलनामुळे मूड स्विंग होतात, विनाकारण राग येतो किंवा अचानक उदास वाटते. अॅनिमिया किंवा हिमोग्लोबिन कमी होणे. मेनोपॉजच्या आधीच्या काळात बऱ्याच महिलांना मासिक पाळीच्या वेळी अति प्रमाणात ब्लिडिंग होणे किंवा अनियमित पाळी येणे या समस्येला सामोरे जावे लागते. यामुळे शरीरातील लोह आणि हिमोग्लोबिन कमी होते. रक्तात ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्यामुळे सतत चक्कर आल्यासारखे वाटणे किंवा पायजळ होणे ही लक्षणे दिसतात. गाढ आणि शांत झोप न मिळणे. हार्मोनच्या बदलांमुळे रात्री अचानक अंगातून वाफा निघणे, अतिप्रमाणात घाम येणे किंवा रात्री वारंवार जाग येणे असे प्रकार घडतात. रात्री झोप पूर्ण झाली नाही की दुसऱ्या दिवशी दिवसभर डोके जड राहते, चिडचिड होते आणि शरीरात कसलीच ऊर्जा राहत नाही. शरीरात ऊर्जा आणण्याचे 5 सोपे आणि नैसर्गिक उपाय. कारणे तर आपण पाहिली, पण आता निराश होण्याची अजिबात गरज नाही. काही सोपे बदल करून तुम्ही वयाच्या 40 नंतरही एकदम फ्रेश आणि ऊर्जेने भरपूर राहू शकता. चला पाहूया 5 उपाय. सकाळी 15 मिनिटे कोवळे ऊन घेणे. दररोज सकाळी 8 वाजेच्या आत किमान 15 मिनिटे सूर्यप्रकाशात बसा किंवा वॉक करा. यामुळे शरीराला नैसर्गिक व्हिटॅमिन D3 मिळते, जे गोळ्यांपेक्षाही जास्त प्रभावी ठरते आणि तुमच्या हाडांना मजबूत देते. आहारात सुपरफूडचा उपयोग करा. रोज सकाळी रात्री भिजवलेले 5 बदाम आणि 1 अक्रोड खा. यासोबतच दुपारी किंवा संध्याकाळी 1 चमचा तीळ किंवा फ्लेक्स खाण्यास सुरुवात करा. ओमेगा 3 आणि कॅल्शियम भरपूर असते, जे तुमच्या मेंदूला आणि हाडांना ताकद देते. उपाय 3, रोज 10 मिनिटे प्राणायाम करा. चिडचिड आणि मानसोपचार कमी करण्यासाठी अनुलोम विलोम आणि भ्रामरी प्राणायाम अत्यंत उत्तम आहे. रोज सकाळी 10 मिनिटे शांत बसून खोल श्वास घेतल्यास मेंदूला पुरेसा ऑक्सिजन मिळतो आणि ताणतणाव पूर्णपणे गायब होतो. नंबर 4, शतावरी किंवा अश्वगंधाचा वापर. आयुर्वेदामध्ये शतावरीला महिलांचे मित्र मानले गेले आहे. 40 नंतर हार्मोन्स असंतुलित ठेवण्यासाठी डॉक्टरांच्या किंवा वैद्यांच्या सल्ल्याने रोज रात्री कोमट दुधासोबत शतावरी, कल्प किंवा अश्वगंधा घेणे सुरू करा. यामुळे गाढ झोप येते आणि थकवा दूर होतो. उपाय 5, वर्षातून एकदा रक्त तपासणी. स्वतःच्या मनाने औषधे घेण्यापेक्षा वर्षातून एकदा CBC, व्हिटॅमिन D3, B12 आणि थायरॉइडची तपासणी नक्की करून घ्या. जर शरीरात खरोखरच एखाद्या व्हिटॅमिनची खूप जास्त कमतरता असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने सप्लिमेंट्स घेणे अत्यंत गरजेचे आहे. माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो, शेवटी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आपण नेहमी संपूर्ण कुटुंबाच्या आवडीनिवडी, त्यांचे आरोग्य आणि घराची काळजी घेतो, पण हे करताना स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष करू नका. तुम्ही निरोगी, उत्साही आणि आनंदी राहाल तरच तुमचे पूर्ण कुटुंब आनंदी राहू शकेल. यामुळे आजपासूनच स्वतःसाठी रोज अर्धा तास वेळ काढा. योग्य आहार घ्या आणि आनंदी राहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर उपयुक्त वाटला असेल तर तुमच्या घरातील, नातेवाईकांमधील आणि ओळखीच्या प्रत्येकी 40+ महिलेसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अशाच अत्यंत महत्त्वाच्या आरोग्यविषयक टिप्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि उपयुक्त विषयासह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.